कोल्हापूर वाठोडा शुक्लेश्वर मार्गावर सकाळी 8 वाजताच्या सुमारास वाळूने भरलेला अवैध ट्रक मिनी ट्रकला धडक देऊन पसार झाला। या अपघातामुळे मिनी ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे। किरकोळ जखमी झालेला ट्रक चालकाचे नाव अश्विन जांभे असून ते दारापूर येथून सोयाबीन घेऊन नाफेड केंद्राकडे जात होते। तुम्ही कुठून आले होते? दारापूर आलो। सकाळी 7:30 वाजता रेतीची गाडी होती, रेतीच्या गाडीने कट मारला। कम से कम 3 टन माल होता सोयाबीन। थोडंसं लागलं, थोडंसं मध्ये मिस होतं गाडी। अश्विन जांभे नाही काही वाठोडा मार्गाने इथंच आहे, आमच्या जवळच आहे। काही नाही झालं, मानिलं कोल्हापूरला चालला। नाही काहीच नाही कोल्हापूरचा गाडी आहे तो। या अपघातानंतर घटनास्थळावर ट्रक पलटी झाला। नागरिकांनी तात्काळ कोल्हापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। नागरिकांनी महसूल विभाग व पोलीस प्रशासनावर वाळू तस्करीला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे। आज सकाळच्या सुमारास दारापूर येथून वाठोडा शुक्लेश्वर येथे सोयाबीन घेऊन जाणारा 207 ट्रक हा नाफेडमध्ये वाठोडा शुक्लेश्वर येथे आपले सोयाबीन घेऊन जात असताना सकाळच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि या धडकेत सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पलटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नेहमीच्या रस्त्याने वाहनांची वर्दळ होत आहे आणि ह्या रस्त्याची अडचण अशी आहे की ह्या रस्त्याच्या दुतर्फा बंगालीचे मोठमोठे झाडे वाढलेले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा हे अपघात होत आहे। शाळेचे विद्यार्थी दारापूर येथे वाठोडा शुक्लेश्वरहून ये जा करतात। त्याचबरोबर शेतकरी शेतीचा माल या सीझन असल्यामुळे शेतकरीची सुद्धा ह्या सकाळच्या सुमारास वर्दळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे तिची जे चोरटी वाहतूक या ठिकाणाहून होत आहे या मार्गावर ही ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि ही लोक भरधाव वाहन चालवतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी अपघात घडतात। माननीय आमदार राजू वानखळे यांनी भातकुली तालुक्याच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले। या संदर्भात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की या रस्त्याच्या ज्या बंगालीच्या आजूबाजूने जी झाडे वाढलेली आहेत ती तात्काळ तोडण्यात यावी। माझी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तसेच पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण थोडं लक्ष देऊन या मार्गावरील जी रेतीची चोरटी वाहतूक होत आहे ती ताबडतोब बंद करावी। त्याचबरोबर होणारे अपघात या संदर्भात आपण कडक निर्देश आणि सूचना द्याव्या। यापुढे हे असे अपघात होऊ नये। यामध्ये प्रचंड शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, गाडी मालकाचं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी झाली नसून ट्रकच्या ड्रायव्हरला जखमी झालेला आहे आणि त्यांच्या मानेला सुद्धा या ठिकाणी थोडा मार लागलेला आहे। मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो की आपण सर्व नागरिकांनी व प्रशासनांनी या ठिकाणी मदतीचा हात देऊन या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा जी झाडे वाढलेली आहेत ती ताबडतोब तोडण्यात यावी आणि ह्या ठिकाणी जी चोरटी वाहतूक होत आहे ती ताबडतोब थांबवण्यात यावी अशी मी विनंती करतो। महामार्गाने जात असलेला सोयाबीन घेऊन नाफेडकरिता दारापूरवरून वाठोडा शुक्लेश्वर येथील नाफेड केंद्रावर सोयाबीन घेऊन जात असलेले शेतकऱ्यांचा हा माल मिनी ट्रक जो आहे या ट्रकला अवैध वाळूने भरलेला ट्रकने धडक दिल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजता सुमारास उघडकीस आली। या मार्गावर अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे सुद्धा प्रशासनाला लक्षात येत आहे आणि प्रशासनाकडूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते। या ठिकाणी जे आहे साधारणतः या ट्रकमध्ये 3 टन माल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे आणि वाळू माफियांवर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आळा जर बसवला तर असा अपघात या ठिकाणी झाला नसता असेही सुद्धा या ठिकाणी चर्चा केली जात आहे। सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती, भातकुली।